हाय हॅलो नमस्कार. मी शर्मिला. माझ्या या शर्मिलाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तसेच बघा, आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो मला खूप आनंदाचा क्षण वाटतो आणि तो तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कोणते डेली रुटीन, व्लॉग, देवपूजा असं काही नाही आहे किंवा किचन क्लिनिंग विषयीचे टिप्स ही काही नाही आहे. तर सगळ्यात आधी मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते. कारण का मी असं का बोलते हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. किंवा तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की मला तुमच्याशी काय शेअर करायचं. तर हो, माझे या शर्मिला लाईफस्टाईल या चॅनलचे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि यूट्यूबसाठी माझं जे आहे चॅनेल ते हाफ मॉनिटाईज झालेलं आहे. म्हणजे 3000 वॉच टाईम आणि 500 सबस्क्रायबर झाले तर आपला जो चॅनल असतो तो हाफ मॉनिटाईज होतो. यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण व्हायला अगदी थोडेच दिवस बाकी आहेत. तोही तुमचे जर आशीर्वाद आणि सपोर्ट असेल तर नक्कीच तो मी लवकरात लवकर पूर्ण करू शकेन. तर बघा, माझ्या चॅनलला 4 महिने झालेले आहेत. मी 29 नोव्हेंबरला चॅनलची सुरुवात केलेली होती. या अगोदर मी यूट्यूबवरती पहिल्यांदा काम केलेलं आहे. तर माझा शर्मिला बर्गे हा एक चॅनेल आहे. त्याच्यावरती सगळे जे आपले सण असतात त्याची माहिती, त्याच्यानंतर उपाय, तोडगे आपण जे सणांना करतो किंवा घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहावी किंवा घरात आपलं वातावरण जे घरातलं आहे ते नेहमी छान राहावं, घरामध्ये कोणती वाईट शक्तीचा किंवा म्हणतात ना की आपल्या घराला कोणाची नजर लागू नये म्हणून आपण छोटे छोटे उपाय, तोडगे करत असतो. विशिष्ट तिथींवरती असे उपाय करत असतो. तर त्याबद्दलचा संपूर्ण जो चॅनेलची माहिती आहे तर ती मी शर्मिला बर्गे या चॅनेलवरती माझ्या काम करते. तर तिकडे मी ती शेअर करत असते. परंतु मला बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या की ताई तुमचे डेली रुटीनचे आम्हाला व्हिडिओज अपलोड करा. पण बघा, मी त्या चॅनेलवरती हे व्हिडिओज अपलोड नाही करू शकत. म्हणून मी माझ्या यूट्यूबवर जे आहेत सबस्क्रायबर तर त्यांच्या आग्रहाखातीर हा जो चॅनेल आहे तर तो ओपन केलेला आहे. तर त्याला 4 महिने कंप्लीट झालेले आहेत. ते मी तुमच्यासोबत शेअर केलेत. आणि तुमची जर अशीच कायम मला साथ राहिली ना तर नक्कीच मी एक दिवस हा चॅनेल देखील यशस्वीरित्या तुमच्यासोबत अगदी म्हणतात ना की टप्प्याटप्प्या कासवाची काम करण्याची गती असते ना तर ती खूप हळू असते. पण तो जेव्हा सक्सेस होतो ना तर तेव्हा त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमची जर मला साथ असेल ना तर मी काम करायला खूप उत्सुक आहे आणि माझ्या पहिल्या चॅनेलप्रमाणेच याची देखील ग्रोथ मी लवकरच करेन अशी म्हणजे तुम्हाला जर तुमच्या साथी बरोबरच मी हे काम करेन आणि ते लवकरच पूर्ण करेन. तर बघा, आता मी या यूट्यूब चॅनलवरती काम करताना मला कोणते कोणते अनुभव आले किंवा मी काही काही वेळा मी डिमोटिवेट झाले. मी सांगते की मी काही वेळा खूप असा विचार केला की नको, मला नाही चॅनल चालू ठेवायचं, मी बंद करते. 2-3 व्हिडिओज टाकले. त्याच्यानंतर मला असं वाटलं की हा जो चॅनल आहे तो मला पहिल्या चॅनलसारखा ग्रोथ नाही करण्यासारखा वाटत होता. तर त्याची ग्रोथ होत नाही आहे. मी व्हिडिओज बनवायचे, टाकायचे. पण एक दिवस बघा असं आलं की माझा एक व्हिडिओ एवढा व्हायरल गेला. अगदी सिंपल होता, डेली रुटीन होता, त्याच्यामध्ये देवपूजा होती आणि मी त्याबद्दल जे काही त्याच्यामध्ये विचार मांडलेले होते माझे तर ते माझ्या सबस्क्रायबरला एवढे आवडले. तर त्याच्यातून माझा खूप छान असा वॉच टाईम कंप्लीट झाला आणि सबस्क्रायबर पण वाढले. तर बघा ताईंनो, माझं एकच सांगणं आहे तुम्हाला, डिमोटिवेट होऊ नका. वेळ लागेल, कासवाच्या गतीने काम होईल. पण कासवाच्या गतीचं तुम्हाला तर कासव आणि सशाची गोष्ट माहीतच आहे. ससा एवढा फास्ट जाऊन काय उपयोग झाला, शेवटी तो हरलाच ना. आणि कासव मंदगतीने चालून त्यांनी त्याचं ध्येय साध्य केलं. तर आपल्याला जर आयुष्यामध्ये लांब टप्पा गाठायचा आहे, लांब उडी मारायची आहे तर पहिल्यांदा 4 पावलं आपल्याला मागे यावं लागतं आणि नंतरच मग आपल्याला उडी मारावी लागते. आपण डिरेक्टली उडी मारू शकत नाही. तर त्याचप्रमाणे यूट्यूब हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की अशा माझ्या कित्येक मैत्रिणी आहेत किंवा हाऊसवाईफ आहेत
त्यांना काम करण्याची इच्छा आहे पण त्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही. कुणाची छोटी मुलं आहेत, फॅमिलीज आहेत, म्हातारे सासू सासरे आहेत, त्यांना सांभाळणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना बाहेर जाता येत नाही. किंवा काही जणांच्या आयुष्यामध्ये असेही प्रकार घडलेले आहेत, त्यांचं एज्युकेशन झालेलं असतं आणि त्यांना जॉब करण्याची इच्छा असते परंतु फॅमिली सपोर्ट मिळत नाही, त्यामुळे ते जॉब करू शकत नाही. म्हणजे 15 ते 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट. आता जग एवढं फॉरवर्ड झालं आहे की त्यांनी विचार जरी केला की मी बाहेर जाऊन जॉब करेन आणि पैसे कमवेन तर ते शक्य नाही. दिवसांदिवस कसे होतं माहिती आहे का, प्रत्येक आता कम्प्युटरचं जरी आपण नॉलेज घ्यायला गेलो तर ते दिवसेंदिवस वेगवेगळंच असं आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये फंक्शन येतात किंवा काही वेगवेगळे बदल होतात. त्यामुळे आपण एक 10 ते 12 वर्षापूर्वीचा बॅकअप करून म्हणजे पूर्ण हे करून पुढे नाही जाऊ शकत. त्यामुळे बघा ताईंनो, हा यूट्यूब प्लॅटफॉर्म जो आहे तो खूप सुंदर आहे म्हणजे आपल्या हाऊसवाईफसाठी. कारण आपण आपलं घर, मुलं जर छोटी असतील तर मुलांचं, आपल्या पतीचं, सगळ्यांचं बघून आपली ज्या इच्छा आहेत किंवा आपलं जे ध्येय आहे ते साध्य करू शकतो. त्यामुळे मला तर यूट्यूब हा प्लॅटफॉर्म खूप छान वाटतो. आणि आता बघा, मी हे सांगितलं माझे अनुभव. आता यूट्यूबवर काम करताना मला कोणते अनुभव आले हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा ताईंनो, यूट्यूबवरती काम करताना बऱ्याच वेळा मी स्वतः डिमोटिवेट झाले होते की मी आज व्हिडिओ केला तर मला असं वाटायचं की नाही, मला उद्या चॅनल बंद करायचे की काही गोष्टी अशा व्हायच्या. हा, निगेटिव्ह कमेंट अजिबात नाही आहेत मला किंवा कोणी असं वाईट वगैरे काही कमेंट्स केलेल्या नाही. पण म्हणतात ना, एक जो मनात आपल्या इच्छा असते किंवा मला व्ह्यूज मिळत नाही आहेत चॅनेलला, मग त्याचा माझा जो वॉच टाईम आहे तो कंप्लीट होईल का, नाही तर बरेच दिवस झाले म्हणजे सबस्क्रायबरचा तेवढाच आकडा आहे, तो बघून बघून आपल्या डोक्यामध्ये असे विचार यायला चालू होतं की बाबा मी एवढं कष्ट करते, एवढी मेहनत करते पण माझा काही फायदा होत नाही, माझ्या चॅनलची ग्रोथ होत नाही. तर बघा ताईंनो, डिमोटिवेट होऊ नका. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. काम करत राहा, सातत्य ठेवा, सातत्याने तुम्ही काम करा. रोज डेली तुम्ही यूट्यूबवरती काम करा. मी म्हणत नाही तुम्ही लॉंग व्हिडिओज रोज टाका, तुम्ही रोज एक शॉर्ट व्हिडिओ तरी टाकलाच पाहिजे. आता बघा, याच्या मागे पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. लॉंग व्हिडिओज जर तुम्ही रोज डेली अपलोड केले तर तुमचा जो वॉच टाईम आहे तर तो कंप्लीट होण्यास तुम्हाला मदत होईल. कारण शॉर्ट व्हिडिओने वॉच टाईम जो आहे तो कंप्लीट होत नाही लवकर. तर त्यांनी शॉर्ट व्हिडिओची आपल्याला फायदा एक असतो की त्याने आपल्याला सबस्क्रायबर मिळतात, आपल्या सबस्क्रायबरमध्ये वाढ होत राहते. त्याच्यामुळे आपल्याला शॉर्ट व्हिडिओ पण गरजेचे असतात. पण बघा, नेहमी सातत्य असावं, आपल्या चॅनेलमध्ये सातत्य असावं. चॅनेलवरती काम करताना आपल्याला नेहमी म्हणतात ना की समजा तुम्ही आठवड्यातून 3 व्हिडिओ टाका. मी म्हणत नाही की रोजच टाका, मी तर रोज टाकत होते. आत्ता हे की 8 दिवसामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये गॅप पडलेला होता किंवा मध्ये गेल्या 15 दिवसात गेल्या लास्ट मंथमध्ये सुद्धा माझे काही फॅमिलीज प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे व्हिडिओज माझे येत नव्हते. पण मी शॉर्ट डेली ठेवलेले होते, लॉंग व्हिडिओज येत नव्हते. पण आता या 8 दिवसामध्ये माझे लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओज बंद होते. त्याच्यानंतर म्हटलं चला आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते, कारण तुम्हाला देखील मी जे अनुभव घेतले त्याचा फायदा होईल म्हणून. तर बघा, आता काय मी बोलते, तुम्ही रोज एक शॉर्ट व्हिडिओ टाका. तुम्हाला वेळ नाही मिळत, तुम्ही आठवड्यातून वार ठरवा आणि मेन म्हणजे तुम्ही वेळ ठरवा. तुमच्या व्हिडिओज अपलोड करण्याची वेळ ठरवा. तुम्ही आठवड्यातून 3 व्हिडिओ म्हणजे सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी अशा आठवड्यातून 3 व्हिडिओ तुम्ही टाका. त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. व्हिडिओज हा टायमिंगलाच अपलोड झाला पाहिजे. बघा, शेड्यूलचं आपल्याकडे ऑप्शन आहे यूट्यूबमध्ये. तुम्हाला जर त्या वेळेमध्ये काम असेल, तुम्ही पटकन तिकडे अपलोड नाही करू शकत, तर तुम्ही शेड्यूल लावून ठेवा. तो व्हिडिओ आप त्या टायमिंगला तुमचा यूट्यूबवरती जाणार, म्हणजे तो अपलोड होणार. मग तो सर्चिंगमध्ये वगैरे जाऊन त्याचा तो यूट्यूब त्याचं काम करत राहणार. यूट्यूबला काय हवं आहे? यूट्यूबला एकच हवं आहे, तुमचं सातत्य. यूट्यूबला एकच हवं आहे, तुमचा टाईम. म्हणजे तुम्ही व्हिडिओज किती सातत्याने करताय रोज आणि कोणत्या टायमिंगला ते अपलोड होतात, आणि तो एक टाईम ठरवलेला पाहिजे. जर तुम्ही त्या टाईमनुसार व्हिडिओ अपलोड केले तर यूट्यूबसुद्धा त्याची वाट पाहत असतं की आता या चॅनेलचा व्हिडिओ येणार,
तो अल्गोरिदममध्ये जातो, त्याचे व्ह्यूज वाढतात. पण बघा, तुम्ही आज एक व्हिडिओ टाकलाय, पुन्हा 15 दिवसांनी एक टाकलाय, पुन्हा महिन्यानी एक टाकलाय, अशी अजिबात ही चुकी करू नका. तुम्ही सातत्य ठेवा. मी नेहमी सांगते तुम्हाला, तुमच्या व्हिडिओजमध्ये, तुमच्या चॅनेलवरती सातत्य पाहिजे. भले तुम्हाला रोज लॉंग व्हिडिओ नाही जमलं, तुम्ही एक तरी शॉर्ट व्हिडिओ रोज डेलीचा टाका आणि आठवड्यातून 3 व्हिडिओ जरी लॉंग टाकलेत तरीही चालेल. तुमचा त्याच्यातून वॉच टाईम देखील कंप्लीट होईल आणि तुमचे सबस्क्रायबर आहेत तर ते देखील वाढायला मदत होईल. तर बघा, मी तुम्हाला 2-3 गोष्टी ह्या ज्या माझ्या बाबतीत घडल्या ते तुमच्यासोबत शेअर केल्या, त्या तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून मी तुम्हाला अगदी कळकळीने ही गोष्ट सांगते. तुम्हाला एखादं काम करायचं आहे ना, तर तुम्ही त्या कामामध्ये अगदी 100% द्या. आणि तुम्ही एक गृहिणी आहात आणि गृहिणी ही खूप स्ट्रॉंग असते. तिने जर एकदा एखादी गोष्ट ठरवली ना की मला हे करायचं, तर ती करतेच आणि अगदी ठामपणे करते. तसंच जर तुम्ही यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती उतरला आहात काम करण्यासाठी, डिमोटिवेट होऊ नका. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमच्या चॅनेलमध्ये सातत्य ठेवा. तिसरा मुद्दा, तुमची चॅनेलचे अपलोड जे आहे व्हिडिओज करण्याची, त्याच्या वेळेमध्ये सातत्य ठेवा. आणि चौथा मुद्दा तुम्हाला सांगते, तो म्हणजे जे काय आहे तुमच्या चॅनेलमध्ये ते व्यवस्थित, अगदी कोणाचं मन दुखवणार नाही याची काळजी घेऊन आणि खरेपणा असला पाहिजे. कोणाचाही कॉपीराईट करायची गरज नाही. कोणाचं हे करतंय तर ते मी तेच केलं पाहिजे असं अजिबात होत नाही. तुम्ही स्वतःचं मेहनत दाखवा, स्वतःची काम दाखवा, तुमची स्वतःची चिकाटी, जिद्द जर असेल ना, तर एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, हा माझा शब्द आहे. कारण माझा पहिला जो चॅनेल आहे तो असा छान यशस्वी झाला, त्याचं मला पेमेंटही चालू झालं, मी पेमेंटसुद्धा घेतलं त्याचं. तर हा चॅनेल देखील मी लवकरच त्याची ग्रोथ करेन आणि हे सगळं शक्य होईल ते फक्त तुमच्या आशीर्वादाने. जर तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत राहिला, तुम्ही जर मला सातत्याने पाठीशी उभे राहिलात, तर मी नक्कीच काम करण्यामध्ये यशस्वी होईल. आणि हो, सगळ्यात जास्त आभार म्हणजे माझे स्वामी समर्थ महाराजांचे. ते नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात. माझ्या सुखात, दुःखात, मी जेव्हा पण मी आनंदी असो, दुःखी असो, सुखी असो, कुठल्याही क्षणी ते माझ्याबरोबर असतात आणि ते मला नेहमी रस्ता दाखवतात. मला यूट्यूबमध्ये येण्याचा मार्गसुद्धा स्वामींमुळेच मिळालेला आहे आणि तो स्वामींमुळेच मी पुढे एक एक टप्पा पार करत जात आहे. तर बघत आईंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अगदी माझ्या घरातील व्यक्ती, माझी बहीण, आई, मावशी, काकी, आजी, जी कोणी नाते आहेत किंवा माझे दादा, मामा, काका, जे माझ्या चॅनेलवरती सबस्क्रायबर आहेत. मी म्हणत नाही की नुसत्या लेडीजच माझे चॅनेल बघतात, तर जेंट्स पण आहेत, दादा पण आहेत माझे. ते भाऊ असतील, मामा असतील, काका असतील, वयानुसार मी काही त्यांच्याशी नातं जोडू शकते. तर बघा, यूट्यूबमधून खूप छान फॅमिली मिळते. अगदी म्हणतात ना, आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा पण काही नाती अशी असतात की आपल्याला यूट्यूबमधून मिळतात. अगदी असं वाटतं की ती खरंच माझ्या स्वतःची अगदी रक्ताची नाती आहेत. काय यांचं माझं नातं असेल, अशी पण काही नाती आपल्याला यूट्यूबमधून मिळतात. तर बघा, यूट्यूब हा वाईट प्लॅटफॉर्म नाही. तुम्ही तुमच्या कलेने, तुमच्या ज्या काही कला आहेत, बघा प्रत्येकांमध्ये काही ना काही कला असतात. कोणाला शिवणकाम येतं, कोणाला कुकिंग चांगलं येतं, कोणाचे देवपूजेचे चांगले व्हिडिओ असतात, त्याच्याबद्दल माहिती असते, कोणाचे किचन टिप्स असतात, वगैरे वगैरे खूप असे काही विषय असतात. तर त्याची तुम्हाला माहिती असते, तर त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली, विसरली. यूट्यूबवरती काम करताना व्ह्यूज वाढवण्यासाठी एक लक्षात ठेवा की आज तुमच्या व्हिडिओजला 500 व्ह्यूज आलेत, तर ते 1000 कसे येतील याच्यावर तुम्हाला काम करायचंय. तुम्ही कुठे चुकताय हे तुम्हाला जाणून घ्यायचंय किंवा तुमचे व्ह्यूज कसे वाढतील हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते कधी होईल की तुमच्या व्हिडिओजमध्ये सातत्यता असेल आणि म्हणतात ना, आपल्या सबस्क्रायबरला काय हवंय हे आपल्याला जेव्हा समजेल किंवा आपण व्हिडिओजमधून ते काय बघू इच्छितात ही गोष्ट आपल्या मनाला समजेल किंवा आपण जाणून घेऊ, तेव्हा आपला चॅनेल नक्कीच ग्रोथ होईल. तर बघा, मी यूट्यूबचा क्रायटेरिया लवकरच पूर्ण करेन आणि जर तुमचे आशीर्वाद असतील तर ही गोष्ट खरंच लवकर होईल.
चला तर मग मी तुमच्यासोबत अगदी माझ्या मनात ज्या काही गोष्टी होत्या त्या शेअर केल्या. असाच पुन्हा माझा एक व्हिडिओ लवकरच तुमच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने येईल 1Kचा, म्हणजे 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर सुद्धा मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे आणि तो व्हिडिओ शेअर करणार आहे. म्हणजे माझ्या भावना, माझं तुमच्याबद्दलचं प्रेम हे मी व्हिडिओमधून शेअर करणार. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हो, सबस्क्राईब करूनच तर सोडू नका. जे बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग बाय बाय.